नगर मनमाड रस्त्याचे जे काम दुरुस्तीचं सुरू होतं त्यामध्ये पुन्हा एकदा रस्त्याला पुन्हा एकदा मोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा जे आहे टीका केलेली आहे की आता या रस्त्याच्या खड्ड्याचं जे काम आहे ते डोनाल्ड ट्रम्पमुळे जे आहे त्यांच्या भूमिकेमुळे झालेलं आहे. मला खऱ्या अर्थाने त्यांच्या वक्तव्याचं हसू आलं ज्यावेळेस मी माध्यमाद्वारे त्यांचं वक्तव्य पाहिलं की नगर मनमाड रस्ता आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणजे कुठं संदर्भ जुळत नाही, कुठं युद्धाचा संदर्भ जुळत नाही. ओके, हास्यास्पद वक्तव्य मला पाहिल्यानंतर मला सुद्धा कुठंतरी एक लाजिरवाणी गोष्ट वाटते की आपल्या मतदारसंघामध्ये ज्यांनी 5 वर्षे या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यांच्याकडून असं जर एक वक्तव्य येत असेल तर चुकीचं आहे. तर मला तर असं उलट आता मी डोनाल्ड ट्रम्पला रिक्वेस्ट टाकणार आहे की तुम्हाला शिवसहाय्यक म्हणून जर कोणाला लागलं तर घेऊन जा म्हणून. नगर मनमाड रस्ता मीच पूर्ण करू शकतो असं दावा केलाय. नगर मनमाड रस्ता मीच पूर्ण करू म्हणणाऱ्यांचा दावा हा फोल आहे. तुम्ही कुठल्या पदावर नाही, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य पण नाही. नगर मनमाड रस्ता माझं वक्तव्य आहे माझ्याच काळात चालू झालाय आणि माझ्याच काळामध्ये संपणार आहे. अनेक अडचणी त्याला. आता जो नवीन कॉन्ट्रॅक्टर आलाय तो कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आता मी मधल्या काळात अधिवेशनात 2-3 वेळा गडकरी साहेबांना भेटलो. त्या कॉन्ट्रॅक्टरला परत ब्लॅकलिस्ट करायला लावली, त्याची प्रोसेस पण पूर्ण झालेली आहे. आता परत नवीन एखादा चांगला टेंडर एखादं ओपन करून चांगला कॉन्ट्रॅक्टरला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी असो किंवा गडकरी साहेबांचा प्रयत्न आहे. तर ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्नशील आहे. कारण तो रस्ता म्हणजे खऱ्या अर्थाने हा मृत्यूचा सापळा झालेला रस्ता आहे. त्या रस्त्याला अनेक अडचणी, पण अडचणीतून मात काढणं गरजेचं असतं. राजकीय भाष्य करण्यापेक्षा काम मला महत्त्व असतं. त्यामुळं मी पाहिलं असेल, मी खासदार झाल्यानंतर त्या कामाचं नवीन टेंडर काढलं, 2दा टेंडर काढलं, नवीन एजन्सी बसली. ती एजन्सी सुद्धा इतकी नाठाळ निघली आणि त्या एजन्सीने काही उपकॉन्ट्रॅक्टरला कामं दिली आणि ते कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या जवळचे ते सुद्धा शोधणं गरजेचं आहे. ते काही राजकीय लोकांच्या जवळचे असल्यामुळं ते मगरूर पद्धतीने त्यांनी कामच केलं नाही. पण आता कोणाच्या जरी जवळचे असले तर आपल्याला काम होणं महत्त्वाचं असतं. हा सगळा घटनाक्रम गडकरी साहेबांना मी सांगितला. सगळे फोटोकॉपी व्हिडिओ मी गडकरी साहेबांना दाखवली. त्यामुळं त्यांनी लगेच तात्काळ खाली यंत्रणेला सांगितलं की जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि त्याला परत कुठंच काम घेता येणार नाही अशा परिस्थिती, त्यामुळे त्याचा बंदोबस्त करा आणि नवीन टेंडर आम्ही लवकर काढण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी त्या टेंडरच्या ब्लॅकलिस्टवरून जे आहे ठेकेदारांना सातत्याने ब्लॅकलिस्ट केलं जातं, त्याच्यावरून पण त्यांनी जे आहे आरोप केलेले आहे. कुणीतरी पण आर्थिक फायद्यासाठी जे आहे ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचं नाही. जर कॉन्ट्रॅक्टर एखादा चांगला काम करीत असेल तर त्याला दुनियातला कुठलाच राजकीय पुढारी त्याला ब्लॅकलिस्ट करू शकत नाही. ब्लॅकलिस्ट कोणाला केलं जातं, त्याचं कामाची क्वालिटी नाही, काम वेळेत पूर्ण होत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं असतंय. म्हणजे कसं असतं, आपण सगळं करायचं पण दुसऱ्याला सांगायचं का त्यांनी हे केलं ते केलं. दुनिया एवढी दुधखुळी राहिलेली नाही. दुनियाला माहिती आहे कोणी कॉन्ट्रॅक्टरला त्रास देतं आणि कोणी आपल्या जवळच्या बगलबच्च्यांना कामं द्यायला लावले आणि ते रस्त्याचं वाटोळं केलं, हे दुनियाला माहिती. ते सिस्पे प्रकरणावरून माझ्या खासदारांनी असा आरोप केला की तो जो आरोपी आहे तो दुबईत कसा आहे त्यांना कसं समजलं. अरे आरोप करणं, फक्त आरोप करणे आणि निलेश लंकेचे नाव घेणं एवढा धंदा त्यांच्याकडे. मला जर कोणी विचारलं ना तुमचे राजकीय प्रसिद्धी प्रमुख कोण, तर मी काही ठराविक लोकांचे नाव घेऊ शकतो. माझे राजकीय प्रसिद्धी प्रमुख म्हणून म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. त्यामुळं तुम्ही फक्त टीका टिप्पणी करणार. या जिल्ह्यात अशी परिस्थिती, चांगलं घडलं तर आमच्यामुळं घडलं आणि वाईट घडलं तर निलेश लंकेमुळं घडली, ही पद्धत आहे. सिस्पेचा घोटाळा झाला, आमचा काहीच संबंध नाही, पण आमच्या नावाने इतकं रान पेटवलं पण आम्हाला व्याज नव्हते. आमच्या गोरगरिबांचे पैसे गेले. आम्ही दुबईमध्ये जाऊन यंत्रणा लावली. आम्ही काही नुसतं कुठं स्टेटमेंट नाही केलं, आम्ही कागदोपत्री आम्ही दाखवलं. ते कुठं राहायला आहे त्याचे व्हिडिओ दाखवले, त्याचे फोटो दाखवले, त्याच्यावर गुन्हा आम्ही तिथं दाखल केलेला. आमच्याकडे सगळे प्रूफ आहे. आम्ही पाठपुरावा केला. जर तुम्ही फक्त भाषणबाजी करायचं, लोकांच्या याच्यावर राजकारण करायचं की धंदा तुमचा आहे, आमचा धंदा नाही, आमचा धंदा म्हणण्यापेक्षा आम्हाला लोकांचे व्याज नाहीत म्हणून आम्ही त्या दुबईपर्यंत प्रयत्न केले. आम्ही प्रयत्न केले म्हणजे आम्हाला माहित होते असं नंतर होणार आहे. त्यामुळं आम्ही कोण कुठं राहतो त्याचा रहिवासी असल्याला त्याचं ॲग्रीमेंट दाखवलं.
त्याचे दुबईमधले फोटो दाखवले, त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आम्ही प्रूफ दाखवली. त्याच्यावरूनच त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला आहे ना एवढं आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही, आम्हाला कोणाची सल्ल्याची गरज नाही. आम्ही तेवढे सल्ल्याला आम्ही भरभक्कम आहेत तेवढे. नगर पुणे रेल्वेबाबत एक सकारात्मक पाऊल पडलंय आता. नगर पुणे रेल्वेच्या बाबत सकारात्मक पाऊल मागच्याच कालखंडामध्ये पडलं, त्याला DPR झाला. आता परत नवीन त्याची प्रोसेस झालेली. मी त्या दिवशी मधल्या काळात आमच्या अधिवेशनाच्या काळात रेल्वे मंत्र्यांना भेटलो, त्याला फास्टमध्ये प्रोसेस चालू आहे. त्यामुळे रेल्वेचा सुद्धा आपल्याला लवकरात लवकर त्याचा लाभ मिळणार आहे.